सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, नारळाच्या झाडाला मराठीत काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सुपारीचे झाड, ऑप्शन बी नारळी, ऑप्शन सी चिंचेचे, ऑप्शन डी पिंपळ। तर याचं उत्तर नारळाच्या झाडाला मराठीत नारळाचे झाड म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 2 आहे, गडद ढग आले की काय होण्याची शक्यता असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वादळ, ऑप्शन बी सूर्य उगम, ऑप्शन सी पाऊस, ऑप्शन डी बर्फ। तर याचं उत्तर गडद ढग आले की पाऊस येण्याची शक्यता असते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, रांगोळी मुख्यतः कशासाठी काढतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए खेळासाठी, ऑप्शन बी शुभ प्रतिकारासाठी, ऑप्शन सी शिक्षणासाठी, ऑप्शन डी झोपेसाठी। तर याचं उत्तर रांगोळी मुख्यतः शुभ प्रतिकारासाठी काढतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, कोणत्या पक्ष्याला शिंपी पक्षी म्हणतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बुलबुल, ऑप्शन बी तितवा, ऑप्शन सी शिंपी, ऑप्शन डी बगळा। तर याचं उत्तर आहे शिंपी पक्षाला शिंपी पक्षीच म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, चहा कोणत्या वनस्पतीपासून तयार होतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कॉफी, ऑप्शन बी चहा पाणी, ऑप्शन सी गुलाब, ऑप्शन डी बांबू। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर चहा पानांपासून बनतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6, उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कोणते फळ उपयोगी ठरते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी द्राक्षे, ऑप्शन सी कलिंगड, ऑप्शन डी केळी। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। तर याचं उत्तर उन्हाळ्यात कलिंगड फळ थंड ठेवण्यासाठी खावे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारतात होळी सण कोणत्या ऋतूमध्ये येतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हिवाळा, ऑप्शन बी पावसाळा, ऑप्शन सी उन्हाळा, ऑप्शन डी शरद। तर याचं उत्तर भारतात होळी सण हा उन्हाळ्या ऋतूमध्ये येतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, लाल रंग सिग्नलमध्ये काय वापरतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए आकर्षक वाटतो म्हणून, ऑप्शन बी चांगले दिसतो म्हणून, ऑप्शन सी धोक्याचे प्रतीक म्हणून, ऑप्शन डी नशिबासाठी। तर याचं उत्तर लाल रंग सिग्नल हा धोक्याचे प्रतीक म्हणून असं वापरतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, कारल्याची चव कशी असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोड, ऑप्शन बी खरट, ऑप्शन सी कडवट, ऑप्शन डी आंबट। तर याचं उत्तर कारल्याची चव कडवट असते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10, फुलपाखरू कशापासून बनते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अळीपासून, ऑप्शन बी अंडीपासून, ऑप्शन सी झाडापासून, ऑप्शन डी फुलांपासून। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला तुम्ही आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर फुलपाखरू हे अळीपासून बनते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10, दूध कोणत्या प्राण्यांपासून मिळते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी म्हैस, ऑप्शन डी ससा। तर याचं उत्तर दूध ही म्हैस प्राण्यांपासून मिळते, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, पावसाळ्यात कुठले पाणी पिणे टाळावे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए उकळलेले, ऑप्शन बी थंड नळाचे, ऑप्शन सी बाटलीचे, ऑप्शन डी फिल्टरचे। तर याचं उत्तर पावसाळ्यात थंड नळीचे पाणी पिणे सोडावे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, झोपताना आपण डोळे का मिटतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सवय म्हणून, ऑप्शन बी अंधार करण्यासाठी, ऑप्शन सी शरीर थांबवण्यासाठी, ऑप्शन डी विश्रांतीसाठी। तर याचं उत्तर झोपताना आपण विश्रांतीसाठी डोळे मिटतो, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 14 आहे, लिंबू कोणत्या प्रकारच्या फळात येतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए झाडफळ, ऑप्शन बी आंबट फळ, ऑप्शन सी शेंगफळ, ऑप्शन डी करडे फळ।
तर याचं उत्तर आहे लिंबू हा आंबट फळा प्रकारात येतो. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे. चांदोबा कधी पूर्ण गोल दिसतो? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए अमावस्या, ऑप्शन बी एकादशी, ऑप्शन सी पौर्णिमा, ऑप्शन डी रविवारी. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर चांदोबा हा पौर्णिमेला गोल दिसतो. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 16 आहे. झाडाच्या मुळाच्या भागाला काय म्हणतात? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए खोड, ऑप्शन बी फांदी, ऑप्शन सी मुळे, ऑप्शन डी पाने. तर याचं उत्तर झाडाच्या मुळाच्या भागाला मुळे म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे. साखर प्रामुख्याने कोणापासून बनवली जाते? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गहू, ऑप्शन बी मका, ऑप्शन सी ऊस, ऑप्शन डी तांदूळ. तर याचं उत्तर साखर प्रामुख्याने ऊसापासून बनवली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 18 आहे. घरात दिवा का लावतात? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए उष्णतेसाठी, ऑप्शन बी वासासाठी, ऑप्शन सी प्रकाशासाठी, ऑप्शन डी पाणी साठवण्यासाठी. तर याचं उत्तर घरात दिवा प्रकाशासाठी लावतात. याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 19 आहे. भारतात कोणती मुद्रा वापरली जाते? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए डॉलर, ऑप्शन बी रुपया, ऑप्शन सी कागद, ऑप्शन डी वरील कोणतेच नाही. तर याचं उत्तर भारतात रुपया मुद्रा वापरली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. 20वा जे की नेक्स्ट क्वेश्चन आहे. कोणत्या वनस्पतीचे काटे असतात? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गुलाब, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी लिंबू, ऑप्शन डी फणस. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर आहे गुलाब वनस्पतीला काटे असतात. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 21 डोळ्यांसाठी उपयोगी असलेले जीवनसत्व कोणते? ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी. तर याचं उत्तर डोळ्यांसाठी उपयोगी असलेले जीवनसत्व ए आहेत. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 22 आहे. भारतात मातीची भांडे कोणत्या ऋतूत अधिक वापरतात? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए हिवाळा, ऑप्शन बी उन्हाळा, ऑप्शन सी पावसाळा, ऑप्शन डी संक्रांत. तर याचं उत्तर भारतात मातीची भांडे उन्हाळ्यात अधिक वापरतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 23 आहे. पाटी व खडूपेन वापरून काय शिकवतात? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए गायन, ऑप्शन बी लेखन, ऑप्शन सी नृत्य, ऑप्शन डी खेळ. तर याचं उत्तर पाटी व खडूपेन वापरून लेखन शिकवतात. याचं उत्तर आहे ऑप्शन बी. वापर केल्याने पचनतंत्र बिघडू शकतं. ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कडुनिंब, ऑप्शन बी मुळे, ऑप्शन सी चिंच, ऑप्शन डी आवळा. याचं उत्तर आहे कडुनिंब. झाडाच्या पाण्याचा अतिवापर केल्यास पचनतंत्र बिघडू शकते. याचं उत्तर आहे ऑप्शन ए. जो की लास्ट आपला 25वा क्वेश्चन आहे तो आहे. कोणता प्राणी माणसाच्या आवाजाची नकल करू शकतो? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी पोपट, ऑप्शन सी मांजर, ऑप्शन डी ससा. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.